Praise the Lord. I'm Amrita Joseph Sikvera. I'm so happy to be with you. And today we are going to meditate. Psalm chapter 25 verse 3. स्तोत्र संहिता याचा 25वा अध्याय 3रं वचन आज आपण पाहणार आहोत. तुझी कास धरणारा कोणी फजित होणार नाही. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. वचन काय सांगतं? वचन काय सांगते की त्याची कास धरणारा कोणी फजित होणार नाही. खरंच ज्यावेळेस आपण देवावर विश्वास ठेवतो, त्याची आशा धरतो, तेव्हा खरंच आपण कधीही लज्जित आणि फजित होत नाही. आपण बायबलमध्ये पाहतो की अब्राहमाला एक गोष्ट मिळण्यासाठी खूप उशीर झाला होता, अति उशीर झाला होता, पण त्याने देवाची आशा धरली, देवावर विश्वास ठेवला. तो लज्जित आणि फजित झाला नाही, तर त्याच्या विश्वासाने, त्याच्या आशेने देवाने त्याला उंच केलं आणि आशीर्वादित केलं. खरंच त्याची आस धरणारा कोणीही फजित होत नाही. आपण हन्नाच्या लाईफमध्ये पाहतो की हन्ना दुःखी होती, कष्टी होती. तिला सुद्धा एक गोष्ट मिळण्यासाठी खूप उशीर झाला होता, अति उशीर झाला होता, पण तिने देवाची आशा धरली, तिने देवावर विश्वास ठेवला, ती देवाला सतत मागत राहिली आणि देवाने तिची हाक ऐकली. देवाने तिला तिच्या धीराचं उत्तर दिलं, कारण तिने देवाची आस धरली होती, देवाची कास धरली होती. म्हणून देवाने तिला फजित केलं नाही, तर देवाने तिला आनंदित केलं, उंच केलं आणि आशीर्वादित केलं. आज तुम्ही देवाची आशा धरली आहे का? तुम्हालाही एखादी गोष्ट मिळण्यासाठी खूप उशीर झाला आहे का? तुम्ही आज निराश झाला असाल, नाराज झाला असाल, देवाला म्हणत असाल, हे देवा आणखी किती उशीर, आणखी किती मी वेट करायचा. पण विश्वास ठेवा की ज्यावेळेस तुम्ही वेट करता त्यावेळेस खूप मोठं बक्षीस, खूप मोठी गिफ्ट देवाकडून तुम्हाला आहे. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. अब्राहमाने वाट बघितली, देवाने त्याला गिफ्ट दिलं. हन्नाने वाट पाहिली, देवाने तिला गिफ्ट दिलं. आज तुम्ही वाट पाहत आहात तर खरंच विश्वास ठेवा की खूप मोठं गिफ्ट, खूप सुंदर अशी गोष्ट देव तुम्हालाही देणार आहे. म्हणून देवाला म्हणू नका की हे देवा आणखी किती उशीर, आणखी किती उशीर, आणखी मी किती वेट करायचा, असं न म्हणता फक्त विश्वास ठेवा आणि धीर धरून खूप विश्वासाने, अतिविश्वासाने देवाची वाट पहा. आणि विश्वास ठेवा की ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत आहात ती गोष्ट नक्कीच देव तुम्हाला देणार आहे. म्हणून खूप विश्वासाने देवाची वाट बघा, कारण देवाचं वचन काय सांगते की त्याची कास धरणारा, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणारा, त्याची आस धरणारा, त्याची आशा धरणारा कोणीही फजित होत नाही. हालेलुया. खरंच खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. म्हणून खूप विश्वासाने आज देवाचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. दिवस रात्र देवाच्या ह्या वचनाला क्लेम करा आणि विश्वास ठेवा की तुम्ही कधीही फजित होणार नाही. तुम्ही हन्नाप्रमाणे आनंदित व्हाल आणि अब्राहमाप्रमाणे आशीर्वादित व्हाल. तर चला देवाच्या ह्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे, तर खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करू तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वरा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू शपथ तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजा. हो देवा, तुझं जिवंत वचन सांगते की तुझी कास धरणार कोणीही फजित होत नाही. खरंच प्रभू शपथ खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस प्रभू शपथ तू आज आम्हाला दिले उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझं आज वचन ऐकलंय प्रभू शपथ त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर प्रभू शपथ. आणि हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझी कास धरली आहे, तुझी आस धरली आहे, तुझी आशा धरली आहे ईश्वराजा, तुझ्यावर विश्वास ठेवलाय प्रभू शपथ. हो ईश्वराजा, त्यांना कधीही फजित होऊ देऊ नको तर देव बाप्पा, तू त्यांची आशा पूर्ण कर ईश्वराजा आणि त्यांना उंच कर, आशीर्वादित कर प्रभू शपथ. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शपथ, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शपथ, जेवढे लोक आजारी त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटर आहे, सिरियस आहेत प्रभू शपथ, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू शपथ. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शपथ, जेवढ्याने तुझ्याचे वचन ऐकले, तुला हाक मारत आहे, त्या प्रार्थनेमध्ये तुला ओरडत आहे, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू शपथ, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. हो ईश्वराजा, त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुर्घ, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात शरीरातील सर्व रोग व्याधी निघून जाऊ दे.
हो येशूराजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू. माझा विश्वास आहे येशूराजा की तू माझी प्रार्थना ऐकली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.